नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण उद्देश भाग म्हणजे काय व विधेय भाग म्हणजे काय हे अभ्यासले आणि त्यावर काही उदाहरणांचा सराव देखील केला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही उदाहरणांचा सराव करूया। उद्देश भाग म्हणजे काय आणि विधेय भाग म्हणजे काय पुन्हा एकदा थोडक्यात सांगते। उद्देश भाग म्हणजे काय तर वाक्यात ज्याच्याविषयी बोलले जाते ते उद्देश असते आणि उद्देशाशी संबंधित शब्द उद्देश भागात येतात। क्रियापदातील धातूला नारा, नारी, नारे असा प्रत्यय जोडून प्रश्न विचारला असता जे उत्तर येते ते उत्तर उद्देश भाग असते। आणि विधेय भाग म्हणजे काय, उद्देश भाग सोडून राहिलेला भाग हा विधेय भाग असतो। उदाहरणार्थ, इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या। इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या या वाक्यात कोणाबद्दल बोलले आहे तर इंदिरा गांधी यांच्याबद्दल बोलले आहे, म्हणून या वाक्याचा उद्देश भाग आहे इंदिरा गांधी आणि राहिलेला भाग हा विधेय भाग असतो, म्हणून विधेय भाग आहे भारताच्या पंतप्रधान होत्या। चला तर मग आपण आता उदाहरणांचा सराव करूया। खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखा। 1. माझी आई सुगरण आहे या वाक्याचा आपल्याला उद्देश भाग ओळखायचा आहे। वाक्यात कोणाबद्दल बोलले आहे तर आईबद्दल बोलले आहे आणि आई या शब्दाशी संबंधित शब्द आहे माझी, म्हणून या वाक्याचा उद्देश भाग आहे माझी आई। आपल्याला असं वाटतं की आई हाच उद्देश भाग आहे, परंतु आई या शब्दाशी संबंधित शब्द आहे माझी, म्हणून या वाक्याचा उद्देश भाग आहे माझी आई। पर्याय क्रमांक 3. मी उद्या कोकणात पोहोचेन वाक्यात कोणाबद्दल बोलले आहे माझ्याबद्दल बोलले आहे मी, म्हणून या वाक्याचा उद्देश भाग आहे मी। पर्याय क्रमांक 2. छान पाऊस पडला कोल्हापूरला आज वाक्यात कशाबद्दल बोलले आहे तर पावसाबद्दल बोलले आहे आणि पाऊस या शब्दाशी संबंधित शब्द आहे छान, म्हणून या वाक्याचा उद्देश भाग आहे छान पाऊस। पुढचा प्रश्न, सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते वाक्यात कोणाबद्दल बोलले आहे तर सेनापती बापट यांच्याबद्दल बोलले आहे, म्हणून वाक्याचा उद्देश भाग आहे सेनापती बापट। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। होळी पौर्णिमेला दांडापूजन झाले या वाक्याचा उद्देश भाग आहे दांडापूजन, कारण वाक्यात कशाबद्दल बोलले आहे तर दांडापूजन बद्दल बोलले आहे, म्हणून वाक्याचा उद्देश भाग आहे दांडापूजन। पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, खालील वाक्यातील विधेय भाग ओळखा। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे। आता विधेय भाग ओळखण्यासाठी आपल्याला अगोदर या वाक्यातला उद्देश भाग ओळखावा लागेल। उद्देश भाग ओळखल्यावर आपल्याला विधेय भाग आपोआप कळतो। या वाक्यातील उद्देश भाग आहे कर्मवीर भाऊराव पाटील आणि राहिलेला भाग हा विधेय भाग असतो, म्हणून विधेय भाग आहे यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे। पर्याय क्रमांक ब आणि ड। पर्याय क्रमांक 2 ब व ड। पुढचा प्रश्न आहे, धर्मराज हा पहिला पांडव होता या वाक्यातील उद्देश भाग काय आहे तर धर्मराज आणि उद्देश भाग सोडून राहिलेला भाग हा विधेय भाग असतो, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हा पहिला पांडव होता। हा आहे या वाक्याचा विधेय भाग। पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, गजाननच्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता। आपल्याला या वाक्यातील विधेय भाग ओळखायचा आहे, परंतु विधेय भाग ओळखण्यासाठी आपल्याला अगोदर उद्देश भाग ओळखावा लागतो। उद्देश भाग ओळखता आला की आपल्याला विधेय भाग आपोआप ओळखता येतो। राहिलेला भाग हा विधेय भागच असतो। वाक्यात कशाबद्दल बोलले आहे बक्षीस समारंभाबद्दल बोलले आहे, म्हणून बक्षीस समारंभ हा आहे या वाक्याचा उद्देश भाग, परंतु आपल्याला इथे विधेय भाग विचारलेला आहे, मग उद्देश भाग सोडून राहिलेला भाग हा विधेय भाग असतो, म्हणून या वाक्यात विधेय भाग आहे गजाननच्या शाळेत होता। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गजाननच्या शाळेत होता। हा या वाक्यातील विधेय भाग आहे। पुढचा प्रश्न आहे, आई आणि बाबा बाजारात गेले होते। आपल्याला या वाक्यातील विधेय भाग ओळखायचा आहे। आई आणि बाबा हा उद्देश भाग आहे आणि उद्देश भाग सोडून राहिलेला भाग हा विधेय भाग असतो, म्हणून विधेय भाग आहे बाजारात गेले होते। पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू शेतकरी होता या वाक्यातील उद्देश भाग आहे बावची गावचा बंडू आणि राहिलेला भाग हा विधेय भाग असतो, म्हणून या वाक्यातील विधेय भाग आहे शांत व कष्टाळू शेतकरी
होता. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, आज कविता राऊत भारतातील अव्वल धावपटू आहे. या वाक्यातील आपल्याला विधेय भाग ओळखायचा आहे. विधेय भाग ओळखण्यासाठी अगोदर आपल्याला उद्देश भाग ओळखता आला पाहिजे. उद्देश भाग ओळखता आला की राहिलेला भाग हा विधेय भाग असतो. या वाक्यातील उद्देश भाग आहे कविता राऊत, मग राहिलेला भाग आहे विधेय भाग. आज भारतातील अव्वल धावपटू आहे हा या वाक्याचा विधेय भाग आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आज भारतातील अव्वल धावपटू आहे हा या वाक्याचा विधेय भाग आहे. पुढचा प्रश्न आहे, काळेभोर डोळे सुंदर दिसतात. सुंदर दिसणारे काय? डोळे. काळेभोर डोळे हा या वाक्याचा उद्देश भाग आहे, परंतु आपल्याला विधेय भाग ओळखायचा आहे. मग उद्देश भाग सोडून राहिलेला भाग हा विधेय भाग असतो, म्हणून या वाक्याचा विधेय भाग आहे सुंदर दिसतात. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, राहुलने वर्षभर नियमित अभ्यास केला. या वाक्यातील विधेय भाग आपल्याला ओळखायचा आहे. या वाक्यातील उद्देश भाग आहे राहुलने आणि राहिलेला भाग हा विधेय भाग असतो, म्हणून विधेय भाग आहे वर्षभर नियमित अभ्यास केला. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वर्षभर नियमित अभ्यास केला हा या वाक्याचा विधेय भाग आहे. पुढचा प्रश्न, एकदा मी शाळेत गेलो होतो. या वाक्यातील उद्देश भाग आहे मी आणि राहिलेला भाग हा विधेय भाग असतो. एकदा शाळेत गेलो होतो हा या वाक्याचा विधेय भाग आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एकदा शाळेत गेलो होतो हा या वाक्याचा विधेय भाग आहे. वटवाघूळ हा एक निशाचर प्राणी आहे. या वाक्याचा उद्देश भाग आहे वटवाघूळ आणि राहिलेला भाग हा विधेय भाग असतो, म्हणून विधेय भाग आहे हा एक निशाचर प्राणी आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा. जयश्रीने ... पहिला पर्याय आहे अक्षर सुंदर आहे. दुसरा पर्याय आहे मैदानावर गेली. पर्याय क्रमांक 3 इकडे ये. पर्याय क्रमांक 4 छान कविता केली. तर जयश्रीने अक्षर सुंदर आहे हे योग्य वाटेल का? नाही. आता पर्याय क्रमांक 2 पाहू. जयश्रीने मैदानावर गेली हे योग्य वाटेल का? नाही. जयश्रीने इकडे ये हे पण योग्य वाटणार नाही, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जयश्रीने छान कविता केली. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा. अनेक संस्कृत शब्द आपण मराठी समजूनच वापरतो. या वाक्यातील उद्देश भाग आहे आपण. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा. खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला. या वाक्यातील आपल्याला उद्देश भाग ओळखायचा आहे. चांगला खेळणारा कोण? धाकटा मुलगा, पण कोणाचा? मानसीचा. धाकटा मुलगा या शब्दाशी संबंधित शब्द आहे मानसीचा, म्हणून या वाक्यातील उद्देश भाग आहे मानसीचा धाकटा मुलगा. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील वाक्यातील उद्देश व विधेय ओळखा. माझे वडील आज परगावी गेले. या वाक्यातील उद्देश भाग आहे माझे वडील आणि विधेय भाग आहे आज परगावी गेले, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. उद्देश माझे वडील, विधेय आज परगावी गेले. पुढचा प्रश्न, एका जंगलात बरेचसे ठेंगू राहत होते. या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. उद्देश विभाग म्हणजे काय? तर वाक्यात ज्याच्याबद्दल बोलले जाते ते असते उद्देश. वाक्यात कोणाबद्दल बोलले आहे? तर ठेंगू बद्दल बोलले आहे, परंतु ठेंगू या शब्दाशी संबंधित शब्द आहे बरेचसे, म्हणून या वाक्याचा उद्देश भाग आहे बरेचसे ठेंगू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्देश भाग व विधेय भाग यावर काही उदाहरणांचा सराव केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.